नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्त असा बेत बनवलेला आहे। तर इथे ज्वारीची भाकरी, पापड, शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाण्याचं पिठलं बनवणार आहे। पिठलं बनवण्यासाठी इथे शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे। तर तो यामध्ये घालायचा आहे। थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे आणि वाटणामध्येच हळद घालायची आहे। हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी घालायचं आहे यामध्ये। या प्रकारे पाणी घालून असं पातळ हे वाटून घ्यायचं आहे। आता बेसन हे फोडणीला टाकायचं आहे। 1.5 चमचा मी इथे हे तेल टाकणार आहे। मोहरी टाकायची आहे, जिरे, कांदा, कढीपत्ता। कांदा परतल्यानंतर आता हे वाटण यामध्ये घालायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं आहे आणि घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। मीठ घालायचं आहे। एकदा फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची आणि 2च मिनिट हे उकळू द्यायचे। म्हणजे हे शेंगदाण्याचं जे पिठलं आहे हे आता तयार होईल 2 मिनिटांमध्येच। छान अशी उकळी आलेली आहे। गॅस हा आता मी बारीक करणार आहे आणि 2च मिनिट उकळू द्यायचे बारीक गॅसवर आणि गॅस बंद करून टाकायचा आहे। नंतर इथे आता गॅस मी बंद करणार आहे। या पिठल्याबरोबर पापड खूप छान लागतो, म्हणून मी इथे पापड भाजणार आहे। हे जे पापड आहेत हे मी घरीच बनवलेले आहेत। याची रेसिपी पण मी टाकलेली आहे, तुम्ही नक्की बघू शकता। इथे मस्त असं हे शेंगदाण्याचं पिठलं किंवा बेसन तयार झालेलं आहे। हे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीवर खूप छान लागतं। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।